सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. बांधवांनो, भारतातील समाजरचना ही अनेक जाती, धर्म, भाषांवर आधारित आहे. या वैविध्यपूर्ण समाजरचनेत नाडर समाज हा दक्षिण भारतातील एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक समाज घटक आहे. मुख्यतः तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये नाडर समाजाची उपस्थिती आहे. इतिहासात जातीय शोषण, सामाजिक बहिष्कार आणि आत्मसन्मानासाठी चाललेल्या लढ्यांमुळे नाडर समाजाची ओळख ठळकपणे अधोरेखित होते. बांधवांनो, नाडर समाजाचा उगम मुख्यतः तामिळनाडूमधील दक्षिणेकडील जिल्हे आणि केरळमधील त्रावणकोर राज्यात झालेला आहे. नाडर या नावाचा अर्थ शासक किंवा नेता असा होतो. मात्र समाजाच्या ऐतिहासिक प्रवासात त्यांना शूद्र किंवा अस्पृश्य म्हणून वागवण्यात आले. आज आपण याच नाडर समाजाविषयी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज. बांधवांनो, या फेसबुक पेजवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हीच तुम्हाला सर्वांना मनापासून नम्र विनंती आहे. बांधवांनो, प्राचीन काळात नाडर लोकांचा व्यवसाय हा ताडी काढणे होता. ताड उत्पादन व विक्री तसेच लघु व्यापारी व हस्तकला व्यवसायांशी तो व्यवसाय संबंधित होता. मित्रांनो, केरळ व तामिळनाडूमधील कठोर जात पद्धतीमुळे नाडर समाजाला अनेक सामाजिक बंधनांना सामोरे जावे लागले. त्यांना मंदिर प्रवेश नव्हता. सार्वजनिक विहिरी, शाळा यावर सुद्धा या समाजासाठी बंदी घालण्यात आलेली होती. विशेषतः नाडर स्त्रियांना वरच्या अंगावर वस्त्र घालण्यासही परवानगी नव्हती. ते ज्या काळातील अमानवी परिस्थितीचे एक प्रतीक होते. तो काळ होता 1828 ते 1859. या कालावधीत नाडर स्त्रियांनी चनार बंड, चनार रिव्होल्ट या ऐतिहासिक चळवळीमध्ये भाग घेतला. बांधवांनो, या चळवळीचा उद्देश होता महिलांना शरीर झाकण्यासाठी मूलभूत अधिकार मिळवणे. या संघर्षात अनेक स्त्रियांनी छळ, अपमान आणि हिंसाचार सहन केलाय. मित्रांनो, शेवटी ब्रिटिश हस्तक्षेपामुळे नाडर समाजाला वरील अंग झाकण्याचा हक्क प्राप्त झाला. बांधवांनो, जाती अत्याचारांमुळे नाडर समाजातील अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, ज्यामुळे त्यांना शिक्षण व प्रतिष्ठा मिळाली. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी नाडर समाजासाठी शाळा सुरू केल्या आणि समाजाला शिक्षणाची दिशा दिली. बांधवांनो, शिक्षणामुळेच नाडर समाजात पुढे आर्थिक व सामाजिक बदल घडून आले. स्वतंत्र भारतामध्ये नाडर समाजाने उद्योग, शिक्षण, व्यापार, राजकारण, समाजसेवा यामध्ये मोठी प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळून येते. के कामराज भारताचे माजी शिक्षण मंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुमुथ्थू हे उद्योजक आहेत. शिव नाडर HCL चे संस्थापक हे नाडर समाजातील मान्यवर पुढारी त्या काळचे होते. आज नाडर समाज हा प्रगतिशील, संस्कृत व आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज मानला जातो. बांधवांनो, नाडर समाजाचा इतिहास हा शोषण ते सन्मान, अपमान ते आत्मभान आणि दीनता ते नेतृत्व असा एक प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. मित्रांनो, शिक्षण, आत्मसन्मान आणि संघर्षाच्या जोरावर कोणताही समाज स्वतःचा उत्थान करू शकतो. केरळामध्ये स्त्रियांना उरोज कर द्यावा लागत असे. हा कर उठविणारे उच्च जातीय पुरुष वेळ प्रसंगी मर्यादा भंग करीत असत. हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नसावी. पाश्चात्य मूलव्यवस्था, वेशभूषा, राहणीमान यांच्याशी परिचय होण्यापूर्वी हे खपून घेतले जात असे. विशेषतः इंग्रजांनी शाळा चालू केल्यावर हा प्रश्न किचकट झाला. केरळातील नाडर समाज म्हणजे आपल्या कोकणातील भंडारी समाजासारखा
ताडी माडीपासून दारू बनवणारा. ही नाडर समाजाने बनवलेली दारू ब्रिटिशांना खूप आवडायची. तिला ते नेटिव्ह जीन म्हणत. दारूचे शौकीन सांगतात की जीन म्हणजे कडक दारू. तर ही नेटिव्ह जीन विकून केरळच्या भांडाऱ्यांकडे म्हणजे नाडर समाजाकडे पैसा आलेला होता. हाती पैसा आला की माणूस आपल्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी प्रयत्न करतो. तोच या नाडर समाजाने केला होता. मित्रांनो, मग नाडर समाजातील मुलं ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेत जाऊ लागली. मुलीही शाळेत जाऊ लागल्या. शाळेत जाताना अर्थातच गणवेश वा किमान अंग झाकणारे कपडे घालून जावे लागले. मुली व मुले दोघेही शाळेत नाव नोंदवायची. परंतु मुलगी तरुण झाली की शाळा सोडून देई. कारण उरोज उघडे ठेवून शाळेत जाताना तिला स्त्री सुलभ लज्जा उत्पन्न होई. सबब बांधवांनो, नाडर समाजात जात पंचायतीने नंबूद्री ब्राह्मणांना विनंती केली की कृपया आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना उरोज झाकणारे कपडे घालण्याची परवानगी द्या. नाडर समाज स्वखर्चाने आपल्या मुलींना कपडे घेणार होता. त्यांनी नंबूद्री ब्राह्मणांकडे कपड्याचा खर्च बिलकुलही मागितलेला नव्हता. परंतु शूद्र नाडर समाजाकडे नेटिव्ह जीन विकून पैसा आला होता. हे मनुस्मृतीच्या विरोधी कृत्य होते. त्यामुळे काही सनातनी नंबूद्री ब्राह्मणांना नाडर समाजाबद्दल म्हणजे आपल्या कोकणातील भंडारी सदृश्य समाजाबद्दल खूप राग द्वेष वाटत होता. दुसरे म्हणजे या शूद्र नाडर समाजाची बालके आता शाळेत जात होती. शाळेत जाणे ही शूद्र नाडरांचे काम नव्हे. त्यामुळे या रागात अधिकच भर पडली. अशातच हे नाडर आता आपल्या मुलींकडे कपडे घालून शाळेत पाठवणार असे म्हणतात. झाले तर मग सनातनी नंबूद्री ब्राह्मणांचा संतापाचा तिळपापड झाला. म्हणून धार्मिक कारणास्तव या नंबूद्री ब्राह्मणांनी नाडर जात पंचायतीची शाळकरी मुलींना कपडे घालू देण्याची विनंती अमान्य केली. त्यामुळे धर्मद्रोह होईल म्हणे. सनातनांचा धर्मद्रोह असाच असतो बांधवांनो. परंतु काही हुशार नाडर हट्टाला पेटले. त्यांनी कपडे घालून मुलींना शाळेत पाठवले. काही सनातन्यांनी हा धर्मद्रोह अजिबात आवडला नाही. धर्मद्रोह टाळण्यासाठी त्यांनी या तरुण मुलींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. संपूर्ण केरळामध्ये वातावरण तापले, एकदम तंग झाले. ख्रिश्चन मिशनरी हा सर्व प्रकार डोळे उघडे ठेवून बघत होते. त्यावेळेस ते म्हणाले की आमच्या धर्मात या, आम्ही तुमच्या मुलींना कपडे घालून शाळेत जाण्याची परवानगी देतो. यावर विचार करण्यासाठी नाडर समाजाची जात पंचायत बसली. जात पंचायत केवळ पुरुषांचीच असते हे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. बांधवांनो, नाडर जात पंचायतीची रात्रभर चर्चा चालली. निर्णय काही होईना. पहाटेची सूर्यकिरणे जवळजवळ आता दिसू लागलेली होती. ही रात्रभर चाललेली चर्चा एक जखमी वृद्ध महिला लांबून कान देऊन ऐकत होती. दिवस उजाडत आला तरी चर्चा काही निष्पन्न होईना. म्हणून ती काठीच्या आधाराने लटपटत कशीबशी उभी राहिली व ती म्हणाली, तुमची चर्चा संपायची तेव्हा संपू देत. मी हे अशा उघड्या बोडक्या देहाने आयुष्य काढले आहे. परंतु माझ्या नातींनी असे आयुष्य काढू नये असे आता मला वाटते. म्हणून मी ख्रिश्चन धर्मात जाऊन धर्मांतर करीत आहे. या वृद्ध महिलेची निर्णायक पवित्र्याने वातावरण एकदम बदलून गेले. या समूहातील समस्त सभ्य स्त्री पुरुष हो, केवळ अंगात चोळी घालायला मिळावी यासाठी केरळातील नाडर समाजाची वृद्ध महिला पहिल्यांदा ख्रिश्चन झाली. नंतर नाडर समाजासह अनेक मागास जातींनी त्याचे अनुकरण सुद्धा केले. मग बांधवांनो, मला सांगा, नाडर समाजाच्या या धर्मांतराला जबाबदार कोण? ज्या धर्माला व धर्मगुरूंना आपल्या धर्माच्या महिलांनी चोळी देखील घालू नये असे वाटत होते, तो धर्म व ते धर्मगुरू कोणत्या संस्कृतीच्या गावगप्पा मारित होते? आज नाडर समाजाची प्रगती ही त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक चळवळीचा आणि सुधारक दृष्टिकोनाचा परिपाक आहे. त्यांच्या प्रेरणादायी संघर्षाचा आदर केला जावा आणि इतर समाज घटकांनीही त्यातून काहीतरी बोध घ्यावा, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.